मित्रांनो, आज इकडे आहे सुट्टीचा दिवस, म्हणजे त्या शुक्रवारी शनिवारी सुट्टी राहते. मग आम्ही आज असं संध्याकाळी फ्रँकी आणि दाबेली ऑर्डर केली होती. त्यामध्ये शरूची गडबड चालली होती, चहा पण घेतला होता. तिथं शरूची गडबड चालली होती की त्याला पहिल्यांदा खायचं, त्याला पहिल्यांदा खायचं. मग आम्ही सोबतच सगळे खायला बसलो. त्यांना पण आम्हाला थोडी थोडी मदत केली खायला. अगदी शेवटपर्यंत सोबत राहिला बरं का. खूप एन्जॉय केलं त्यानं पण खाणं. आम्ही शक्यतो त्याला जास्त काही देत नाही, पण थोडंसं अगदीच टेस्टसाठी जास्त त्याला आपलं थोडंसं चाखवतो. जास्त आम्ही त्याला काही देत नाही. बेकरीचे पदार्थ वगैरे जास्त आम्ही त्याला काही इंट्रोड्यूस अजून नाहीत केले. असं त्याचं शेवटपर्यंत. इथे त्याला चटणी दिलेली आहे, टोमॅटो कॅचअप. असं तिखट होतं जरासं ते, पण त्याला ते खूप आवडलं. तो अगदी शेवटपर्यंत तिखट लागलं तरी ते खात होता. ते खाऊन झालं की मग इकडं पळापळ तिकडं पळापळ चालू होती. आम्ही खेळत बसलो तरी पण त्याला जी मजा करायची ते तो करून घेत होता. खेळून दमला. म्हटलं आता चला आता गार्डनमध्ये जाऊया. कारण आम्ही सुट्टी असते ना, शक्यतो त्याला गार्डनमध्ये नेतोच. कारण इतर वेळेस शक्यतो त्याला जास्त इकडं कसं जास्त खेळायला भेटत नाही ना. बाहेर आपण जात नाही, जास्त ऊन असतं त्याच्यामुळे दिवसभर जायला भेटत नाही. ऑफिसच्या टाईममधून डेली त्यांना बाहेर जायला आम्हाला डेलीचं मिळत नाही. शक्यतो जेवढं पॉसिबल होईल तेवढं जातो. इकडे त्याला मी दोरीवर चढवण्याचा प्रयत्न करते, पण त्याला ते काय आवडलं नाही. बाकीच्या दुसरं जे आहेत इक्विपमेंट ते सगळं त्याने खेळतो, पण ते नाही आवडत. आता यावेळेस मागच्या वेळेस पण आम्ही त्याला गार्डनमध्ये घेऊन आलतो, पण तो ना याच्या अगोदर कित्येकदा आलो, पण तो कधीसुद्धा जुन्यामध्ये बसत नव्हता. बसला की रडायचा. त्याला आवडतच नाही, कारण तो इकडं तिकडं बघण्यात खूप इंटरेस्टेड आहे. त्याला असं एका ठिकाणी बघत बसा, एका ठिकाणी हात लावून खेळत बसतं असं होत नाही. त्याला खूप लक्ष ठेवायला लागते. यावेळेस पण तो खूप छान बसलेला गेला. आम्ही पण त्याला थोडंसं हलका झोकातून एन्जॉय करायला लावलं, कारण त्याची जरा भीती मोड करायची होती मला. आणि इथं सरळ स्लाईड घेऊन कंटाळा आल्यावर आता त्याचं चाललं होतं की उलटी साईड स्लाईड खेळायचं. म्हटलं ठीक आहे बाबा, चल उलटी तर उलटी, तर तुला काय करायचं ते हवं ते एन्जॉय करतो. इकडं तर बाबांसोबत खेळा, सगळे खेळणी खेळून झाल्यावर त्याचा मनमुराद तो एक तास फिरत होता, खेळत होता, मस्त इकडं तिकडं पडत होता. कारण मोकळं खूप आहे इकडे गार्डन, त्याच्यामुळे त्याला ते पडायला फिरायला खूप आवडतं. तिकडे एक याच्यामध्ये खूप सारे इक्विपमेंट एकत्रच होते या खेळण्यामध्ये. त्याच्यामुळे त्याला इथं चढणं पण होत होतं, पायऱ्या चढणं वगैरे अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होत्या. ते पण त्यांना खूप एन्जॉय केलं. इकडं मला तो भीती दाखवण्याचा प्रयत्न करते, वाकून बघतोय आणि भाव करतोय मला. त्याला हे खूप आवडतं अलीकडे करायला. पहिलं काय व्हायचं ना, त्याला घसरगुंडीवर असं बसायला सांगायला लागायचं किंवा त्याला हाताला पकडायला लागायचं. मग हळूहळू आपण खाली ओढत घ्यायचं, मग त्याला असं करायला लागायचं. पण आता तो बऱ्यापैकी स्वतःहून सगळं करायला शिकला आहे. आम्ही फक्त पडू नये म्हणून लक्ष देण्यासाठी आम्ही थांबलेलं असतं तिथं, पण आता तो बऱ्यापैकी सगळे खेळणी स्वतःहून एन्जॉय करतो. ते बघून आम्हाला खूप बरं वाटतं. खूप अशाच शरूच्या काही गमती पाहण्यासाठी आणि आमच्या डेली लाईफ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.